कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त आज हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण करून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं, तर हुतात्मा पार्क इथल्या क्रांतीवीरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दुसरीकडे बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमात बिंदू कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन विद्यापीठ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योतीची मिरवणूक काढली। तसंच विविध संस्था संघटनांनी क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। 9 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांती दिन म्हणून ओळखला जातो। जुलमी ब्रिटिश सरकारला चले जावचा इशारा देत 9 ऑगस्ट 1942ला क्रांतीची ज्योत पेटली। अनेक भारतीयांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारकाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने आणि SR पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण केलं। यावेळी राष्ट्रगीत आणि बिगुल वादन झालं। स्वातंत्र्य सैनिकांची नावं असलेल्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज क्रांती ज्योतीची मिरवणूक काढली। शाळेचे माजी विद्यार्थी हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या बिंदू चौकातील स्मृतीस्थळावर विद्यापीठ हायस्कूलचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी हे विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी होते। देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या बिंदू कुलकर्णी यांचं आणि शेकडो क्रांतिकारकांचं शौर्य आणि त्याग आजच्या युवा पिढीनं कायम स्मरणात ठेवलं पाहिजे, असं ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी सांगितलं। तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतं सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केलं। यावेळी मुख्याध्यापिका SV रणनवरे, MV कुंभार, NA ढेंगे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं हुतात्मा पार्कातील हुतात्मा स्मारकाला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक प्राचार्य VD माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले पंचप्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांचं समाजानं कायम स्मरण ठेवावं अशी अपेक्षा प्राचार्य माने यांनी व्यक्त केली। हुतात्मा पार्कातील हुतात्मा स्मारकाचा इतिहास आणि हुतात्मा जवानांची नव्या पिढीला माहिती होण्यासाठी छोटी पुस्तिका विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करावी अशी सूचना रेशन दुकानदार संघटनेचे डॉक्टर रवींद्र मोरे यांनी मांडली। यावेळी विवेक जोशी, प्राध्यापिका रूपा शहा, गुरुदत्त म्हाळगुत, श्याम जोशी, महेश पोरे, स्थायी सभापती विशाल शिराळे, नगरसेवक मुरलीधर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आज क्रांती दिन पार पडला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नागरिक KH झोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारकांच्या स्मृतीला अभिवादन केलं। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत बागडी, गजानन विभूते, प्रकाश जोशी, सर्जेराव पाटील, दिनकर पाटील, सुरेश गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठातही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते क्रांतीवनातील स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। यावेळी कुलगुरू ज्योती जाधव, कुलसचिव विलास शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती संघटनेच्या वतीनं मिरजकर तिकटी इथल्या क्रांती स्तंभाचा परिसर फुलं, रंगीबेरंगी रांगोळी आणि आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवला होता। उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक आदिल फरास, रामेश्वर पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली। त्यानंतर क्रांती ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली। बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर इथला हुतात्मा स्तंभ आणि दैवज्ञ बोर्डिंग मार्गे मिरजकर तिकटीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीनं वातावरण भावपूर्ण बनलं होतं। यावेळी किसन कल्याणकर, किशोर यादव, मुसाभाई शेख, केदार पायमल, जयकुमार शिंदे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।